असं पाहिलं जातं, म्हणजे खास करून ज्यांचा परिवार राजकारणामध्ये आहे किंवा अनेकांच्या बाबतीत असं पाहिलं जातं की ज्यावेळी त्या परिवारामधली जेव्हा दुसरी फळी ही राजकारणामध्ये सक्रिय होते, चांगलं काम करते, नोटेबल काम करते, तरी सुद्धा कुठेतरी अगली बार इसको देखते हैं, अगली बार इसको देखते हैं, असं अनेकांच्या बाबतीत घडतं. तर याबद्दल काय सांगाल? नाही, खरं हा चांगला प्रश्न आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासामध्ये बरेचदा आपण पाहतो की राजकीय कुटुंबातली पुढची पिढी ही राजकारणात येते. लोकांची इच्छा असते. काय होतं, लोकांचं परसेप्शन ह्याच्यातलं वेगळं असतं, लोकांचा समज गैरसमज वेगळा असतो. शेवटी त्या राजकीय कुटुंबातली जर पुढची पिढी राजकारणात येत असेल तर ती निवडूनच यावी लागते ना. लोकच ठरवतात की ह्या व्यक्तीला आपल्याला निवडून द्यायचं आहे. निवडून दिलं तरच तो राजकीय वारसा पुढे चालू शकेल. आता ही पहिली जी निवडणूक असते आपल्या देशामध्ये, आपले जे लोक आहेत ना, एक आपल्या देशाचा गोडवा काय की आपले लोक भावनिक आहेत आणि हे सौंदर्य आपल्या देशाचं. आज इमोशनल फिलिंग्स विशेषतः ग्रामीण भागात जास्त आहेत असं माझं मत आहे. ग्रामीण भागात आणि लोकांमध्ये सेंटिमेंट हा भाग फार महत्त्वाचा आहे. भावनिक आहेत लोक आणि हे चांगलं आहे. म्हणजे त्या भावनेचा मला फार आदर वाटतो. म्हणजे एखाद्या गावात ही आज काही दुःखद घटना घडली, ती कुठल्याही जाती धर्मातली असो, माणसं त्याचं दुकान बंद करतील, तो शेतात जाणार नाही आणि अख्खं गाव त्या दुःखद कुटुंबाच्या सांत्वनासाठी ते एकवटतं. हे फार मोठी गोष्ट आहे हो ही सध्याच्या काळातली. आणि मला असं वाटतं की तसंच मतदारसंघातले लोक हे भावनिक अटॅच असतात आपल्या नेत्याशी. म्हणून लोकांचा एक इमोशनल अटॅचमेंट होतो आणि म्हणून पहिली इलेक्शन ही ठीक आहे, त्या कुटुंबाचा वारसा असेल, त्या वडिलांची पुण्याई असेल, पुण्याई ही महत्त्वाची होतेच, त्याचा फायदा पहिल्या निवडणुकीला मिळतो, ह्याच्यात काही दुमत नाही. पण दुसरी तिसरी इलेक्शन होती, स्वतःचं कर्तृत्व दाखवावंच लागतं. कितीही मोठा नेता एखाद्याचा वडील असला, कितीही मोठं काम केलं असलं तरी दुसरी तिसरी निवडणूक ही त्या लोक त्या व्यक्तीकडे पाहून त्याचं काम, त्याचं स्वभाव, त्याचं बोलणं, त्याचं वागणं, अनेक गोष्टी असतात त्याच्यात आणि या सगळ्या बघून लोक मग